नमस्कार. मी CN पाटील, उपशिक्षक HR पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर. माझ्या लर्न विथ जॉय या चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण संरक्षणशास्त्र विषयाच्या प्रकरण 1ला सुरुवात करणार आहोत. भारताची सुरक्षा, संकल्पनात्मक चौकट. त्या अगोदर मी आपणास सांगू इच्छितो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. सबस्क्राईब करा याच्यासाठी सांगतोय मी की जर पुढील व्हिडिओ मी अपलोड केलेत तर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल, म्हणजे तुम्हाला वाट पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. पहिल्या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर आपण इयत्ता 12वीच्या संरक्षणशास्त्र विषयात किती आणि कोणती प्रकरणं आहेत ते पाहूया. पहिलं प्रकरण आहे भारताची सुरक्षा, संकल्पनात्मक चौकट. दुसरं आहे भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन. तिसरं आहे भारत आणि आशिया. चौथा आहे भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे. पाचवा आहे अंतर्गत सुरक्षा. सहावा आहे भारताचे स्वातंत्र्योत्तर सशस्त्र संघर्ष. अशी 6 प्रकरणं आपल्याला आहेत. त्यातला आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. भारताची सुरक्षा, संकल्पनात्मक चौकट. याच्यात पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय. जेव्हा आपण राष्ट्राच्या सुरक्षेचा विचार करतो त्यावेळेस आपण आपल्या देशाला बाह्य देशांचा जो काही आक्रमण होणार आहे किंवा होईल याविषयीचा विचार आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत करता येतो. म्हणून राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. देशाच्या प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. आता इथं आपण सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचा विचार अगोदर करूया. ज्या शहीदांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, जेणेकरून पुन्हा आपल्याला पारतंत्र्यात जायला लागू नये किंवा कुणाची गुलामगिरी करायला लागू नये. म्हणूनच या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणं याच्याच बरोबरीने अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या प्रादेशिक सीमा. या प्रादेशिक सीमा कोणकोणत्या? भारत आणि पाकिस्तान जवळपास 3323 किलोमीटर. भारत आणि अफगाणिस्तान जवळपास 106 किलोमीटर. भारत आणि चीन हे 3 ठिकाणी भारताच्या सीमेला भारत आणि चीनची सीमा लागून आहे. ती जवळपास 3488 किलोमीटर. भारत आणि नेपाळ ही आहे 1751 किलोमीटर. भारत आणि भूतान ही आहे 699 किलोमीटर. भारत आणि म्यानमार ही आहे 1643 किलोमीटर. आणि भारत आणि बांगलादेश हे आहे 4096.7 किलोमीटर. आणि याचबरोबरीने आपल्याला जो काही समुद्रकिनारा लाभलेला आहे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जवळपास 7516.6 किलोमीटरचा, या सगळ्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेमध्ये येत असतं. आता ही झाली आपली लष्करी बाजू. हा पारंपरिक विचार झाला. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणांपासून राज्याचं रक्षण करणे ही लष्करी बाजू झाली. पण राष्ट्रीय सुरक्षेमध्ये एवढंच अंतर्भूत नाही, याच्याच बरोबरीने अजून काही इतर पैलूंचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. ते कोणते कोणते? राजकारण, त्यानंतर राजनैतिक हालचाली, ज्या 2 आणि इतर देशांच्या दरम्यान ज्या हालचाली होतात त्याही यासाठी महत्त्वाच्या असतात आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी. त्यानंतर आहे समाज,
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये आपण नेहमी वर्तमानपत्रांमध्ये वाचतो किंवा टी व्हीमध्ये पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष होत राहतात आणि या संघर्षामधून वाचवण्याचं काम, त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम हे सुद्धा या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये येत असतं. त्यानंतर पर्यावरण, आपल्या आजूबाजूचा परिसर, पर्यावरण याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली असते. अन्यथा जर आपण पर्यावरणावर घाला घातला तर पर्यावरण आपल्यावर कशा पद्धतीने घाला घालतो याची असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कधी सुनामी, कधी महापूर, कधी दुष्काळ. आणि म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. त्यानंतर आहे आर्थिक आणि मनुष्यबळ. अर्थकारण हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण देशाचा विकास हा याच्यावरच अवलंबून असतो. त्यानंतर मॅनपॉवर, मॅनपॉवरसुद्धा महत्त्वाची असते. आपली लोकसंख्या भरपूर आहे आणि मॅनपॉवरही भरपूर आहे, परंतु ती चांगल्या कामासाठी जर उपयोगात आली तर ती देशाला निश्चित पद्धतीने चांगल्या वळणावर, चांगल्या मार्गावर घेऊन जात असते. त्यानंतर उद्योग, उद्योगांना वाचवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योगधंदे बंद आहेत आणि म्हणून देशाचा विकास हा निश्चितच खुंटणार आहे. तर ह्या उद्योगांचं सुद्धा संरक्षण करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून उद्योगही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ऊर्जा, ऊर्जेचं सुद्धा संरक्षण करणं गरजेचं आहे, कारण हा लिमिटेड स्रोत आहे आणि म्हणून हा जर आत्ता आपण वाचवला तर तो पुढे भविष्यात आपल्या उपयोगी येणार आहे. त्यानंतर इतर नैसर्गिक साधन संपत्ती हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जसं व्हेजिटेशन असेल, सॉईल असेल, वेगवेगळे प्राणी असतील आणि मिनरल्स असतील आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी. या नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण जर केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वाईट परिणामांना तोंड द्यावं लागणार नाही किंवा पुढच्या पिढीला वाईट दिवस काढावे लागणार नाहीत. आणि म्हणून पारंपरिक विचार जो काही केला आपण राष्ट्रीय सुरक्षेचा, की बाह्य आक्रमणापासून आपलं राज्याचं आपण रक्षण करतो, त्याचबरोबर हे जे काही आपल्याला स्लाईडवर सगळे पैलू दिसत आहेत त्यांचंही संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं हे मानलं जात असतं. आणि असा जेव्हा एकत्रित विचार होतो तेव्हाच राष्ट्रीय सुरक्षा आपल्याला म्हटली जात असते किंवा राष्ट्रीय सुरक्षेची ही परिपूर्ण व्याख्या ही या ठिकाणी आपल्याला मानता येईल. संरक्षण धोरणाचा व्यापक पद्धतीने विचार करताना आपल्याला त्या देशाचा आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानाचा पाया, सामाजिक व सांस्कृतिक एकजिनसीपणा, राजकीय स्थैर्य व विजिगीषू वृत्ती आणि कार्यक्षम राजनय इत्यादी बाबींचा समावेश हा होत असतो. जेव्हा संरक्षण धोरण याचा व्यापक पद्धतीने आपण विचार करतो तेव्हा आपल्या देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, आपल्या देशामध्ये आपण सामाजिक आणि तंत्रज्ञानाचा पाया कितपत पुढे नेलेला आहे, आपल्या देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक एकजिनसीपणा कसा आहे आणि आपली राजकीय स्थैर्य कसं आहे, विजिगीषू वृत्ती म्हणजे विजय प्राप्त करण्याची वृत्ती ही आपली कितपत आहे आणि आपलं कार्यक्षम राजनय या बाबींचा जेव्हा समावेश होतो, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा एकत्रित विचार केला जातो त्याच वेळेस संरक्षण धोरण हे ठरवलं जात असतं आणि याच्यावरच संरक्षण धोरण अवलंबून असतं. म्हणजे या सगळ्या या गोष्टींचा विचार करूनच संरक्षण धोरणाचा सुद्धा विचार हा केला जात असतो. कोणत्याही देशाचं संरक्षण धोरण ठरविताना ते दोन गोष्टींवर अवलंबून असतं, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थिती कशी आहे. आणि म्हणून इथं दोन प्रकारचे संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत, एक म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थिती. आणि म्हणूनच याला अनुसरून असं म्हटलेलं आहे की कोणत्याही देशाचं संरक्षण धोरण हे अमूर्त नसतं, ते बदलत असतं. याच्या बाबतीत आपण मागच्या वर्षी किंवा प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेस लॉर्ड पामस्टन एक लष्करी विचारवंत असं म्हणतात की कोणत्याही देशाचे संबंध कायमचे मित्रत्वाचे वा शत्रुत्वाचे असू शकत नाही, तर ते असतात फक्त हितसंबंध. दोन देशांदरम्यानचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाबतीतला जर विचार केला तर दोन देशांदरम्यानचे संबंध हे नेहमी बदलत असतात, कधी मित्रत्वाचे असतात, कधी शत्रुत्वाचे असतात. ते कायम
सारखे नसतात. फक्त जे काही सारखं असतं ते म्हणजे हितसंबंध. आणि म्हणून या कशा प्रकारचे आपले संबंध आहेत याच्यावर संरक्षण धोरण ठरवलं जात असतं. त्यानंतर देशांतर्गत परिस्थिती कशी आहे, साधक बाधक किंवा आपल्याला त्या ठिकाणी ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे या गोष्टींचाही विचार करावा लागत असतो आणि त्याच्यावर संरक्षण धोरण ठरवलं जात असतं. म्हणजे या दोघही गोष्टीचा विचार पॅरलल पद्धतीने जेव्हा केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी संरक्षण धोरण हे निश्चित होत असतं. आणि म्हणून संरक्षण धोरण हे बदलत असतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की ते संरक्षण धोरण कोणत्याही देशाचं हे अमूर्त नसतं. देशाचं संरक्षण धोरणाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये या गोष्टींचा अभ्यास करताना पुढील बाबींवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा आणि दुसरं आहे देशांतर्गत घटक. त्याच्यात पहिलं बघूया आपण बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा. त्याच्यामध्ये पुन्हा एक राजनयिक आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होणारे बदल आणि भारताच्या संरक्षणाला असलेल्या पारंपरिक व नव्या धोक्यांचे परिणाम यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. आता जेव्हा दोन देशांदरम्यान जे काही वाटाघाटी होतात, चर्चा होतात किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे करार होतात, डिस्प्यूट्स होतात, तेव्हा दोन देशांदरम्यानचे संबंध कसे आहेत याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि ते ठीक आहे, त्या दोन देशांदरम्यानच्या संबंधावर तर हा संरक्षण धोरण ठरवलं जाईलच, परंतु त्याचबरोबर असलेला पारंपरिक धोके कोणते आहेत भारताच्या संरक्षणाला. पारंपरिक धोके आपल्याला माहिती आहेत, आपले जसे पारंपरिक शत्रू आहेत पाकिस्तान, चीन, यांच्याकडून नेहमीच धोका आपल्याला संभवतो. पण या धोक्यांच्या बरोबरच अजून काही नवीन धोके जर उद्भवलेत आणि उद्भवतातच तर त्यांचासुद्धा परिणाम याच्यामध्ये देशाचं संरक्षण धोरण ठरवताना होत असतो. मग आता नवे धोके कोणते, जसं सायबर सिक्युरिटी असेल, टेररिझम असेल म्हणजे दहशतवाद, अटॅक, दोन धर्मांमधल्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असतील, हे अशा पद्धतीचे नवीन धोके आपल्या देशामध्ये निर्माण होतात आणि ते सुद्धा संरक्षण धोरण ठरवित असताना विचारात घ्यावे लागत असतात. दुसरं आहे लष्करी. यात पारंपरिक युद्ध, अंतर्गत सुरक्षेच्या समस्या तसेच आण्विक, रासायनिक व जैविक प्रकारातील विध्वंसक अस्त्रांपासून असलेल्या धोक्यांचा समावेश होतो. लष्कराच्या बाबतीत हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. जसं पारंपरिक युद्ध जे पूर्वी व्हायचं, पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी बऱ्याच देशांनी अशा प्रकारचं पारंपरिक युद्ध अनुभवलेलं आहे, जे दोन देशांदरम्यान लिमिटेड नाश होता आणि त्याच्यानंतर पारंपरिक शस्त्रास्त्रांनी ते लढलं जायचं, म्हणून त्याला पारंपरिक युद्ध म्हटलं जातं. अंतर्गत सुरक्षेच्या समस्या ज्याला इंटरनल सिक्युरिटी म्हणतो, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की दोन देशांदरम्यान नाही, दोन धर्मांमध्ये ज्या काही दंगली होतात किंवा जाळपोळ होतं, रस्त्यावर जे काही आपण पाहतो बस जाळणं वगैरे, हे प्रकार हे इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षेच्या समस्या असतात. त्यानंतर आण्विक समस्या आहे, आण्विक युद्धाची समस्या आहे जी 1945 मध्ये जगाने अनुभवलेली आणि अमेरिकेने जपानच्या 2 शहरांवर हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर तो अणुबॉम्ब टाकून जे जपानने अनुभवलं, जे जपानने सोसलं, ते आण्विक युद्ध. त्यानंतर केमिकल वॉर, रासायनिक युद्ध की ज्याचा वापर जर्मनीने पहिल्या महायुद्धामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल वॉर, जैविक युद्ध की जो आत्ता सध्या संपूर्ण जग अनुभवतं आहे. म्हणजे कोरोना व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव आहे त्याला सुद्धा आपण बायोलॉजिकल वेपन असं समजलं तरी काही अडचण होणार नाही. त्याच्याने अशा प्रकारच्या विध्वंसक अस्त्र जी आहेत ज्याच्याने लाखो करोडो माणसं मारली जातात आणि या धोक्यांचा सुद्धा समावेश या लष्करी या मुद्द्यामध्ये होत असतो. आणि म्हणून याच्यापासून वाचण्यासाठी आपल्या लष्कराला अलर्ट राहणं गरजेचं असतं. हा बाह्य सुरक्षेचा आणि सामरिक मर्यादेचा एक भाग मानला जात असतो. त्यानंतर तिसरा आहे आर्थिक. जागतिक अर्थकारण आणि व्यापारासंबंधी धोरणातील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचा यात समावेश होत असतो. जागतिक अर्थकारणाचा निश्चितच इथं प्रभाव पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक व्यापार, याचा सुद्धा या आपल्याला संरक्षण धोरण ठरवताना याचा निश्चितच त्या ठिकाणी त्याच्यावर परिणाम होत असतो. आत्ताच जर समजा एखाद्या देशाने
जो काही ट्रेड पॉलिसी चालते त्यांची, जो काही व्यापार चालतो, त्यांच्या देशातल्या सगळ्याच जे काही गोष्टी असतील त्यांच्यावर जर बंधनं घातलीत, त्या बंद केल्यात, तर साहजिकच त्या देशाच्या व्यापारी धोरणावर परिणाम होईल, त्यांचं उत्पन्न कमी होईल आणि त्या मिळवलेल्या उत्पन्नामधून ते जे काही त्यांच्या देशाच्या विकासासाठी किंवा संरक्षण धोरणाच्या विकासासाठी जो पैसा त्यांना तिथं वापरता येतो तो होणार नाही. आणि म्हणूनच व्यापारासंबंधीचं धोरण हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असतं आणि याचा परिणाम संरक्षण धोरण ठरवताना होतो. आणि म्हणून आर्थिक बाब ही अत्यंत महत्त्वाची मानली जात असते की ज्याच्यापासून आपल्याला आपलं संरक्षण धोरण ठरवण्यासाठी किंवा आपल्या सैनिकांना आधुनिकीकरणाकडे नेण्यासाठी हा महत्त्वाची बाब ही मानली जात असते. त्यानंतर दुसरा आहे देशांतर्गत घटक. या देशांतर्गत घटकमध्ये पहिला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासातून संरक्षण दलाचं आधुनिकीकरण केलं जात असतं आणि हे अत्यंत आवश्यक आहे. जसं वेळ बदलला, काळ बदलला आणि म्हणून आपल्याला जुनी शस्त्रास्त्र वापरता येणार नाही, ती कालबाह्य झालेली असतात. आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जर प्रगती झाली, याच्यामधून नवनवीन शोध लागलेत, पूर्वीची जी शस्त्रास्त्र होती ती कालबाह्य झाल्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण केलीत किंवा आणलीत आणि ते आपल्या संरक्षण दलाकडे दिलीत, तर त्याच्याने आपल्याला विजय प्राप्त करता येऊ शकतो. आणि म्हणून या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असतो. तो इतर क्षेत्रातही मानला जातो, त्याचबरोबरीने संरक्षण दलात सुद्धा तो मानला जात असतो. म्हणजे पूर्वीची जी काही बंदूक आहे ती आता चालू शकणार नाही, ती जर चालवली तर आपला पराजय निश्चित मानला जातो. आणि यातच एक कारण 1962 मध्ये जे काही युद्ध झालं भारत आणि चीन, त्याच्यामध्ये आपला जो काही पराभव झाला, त्या पराभव होण्यामागची अनेक कारणं असतील, पण हे सुद्धा एक कारण होतं की आपल्याकडे कालबाह्य अशा प्रकारची शस्त्रास्त्र होती. आणि म्हणून आधुनिकीकरण जर करायचं असेल शस्त्रास्त्रांचं किंवा सैन्य दलाचं, तर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही गाठावी लागेल, त्याच्यानेच आपल्याला इथं यश मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरा आहे आर्थिक. देशाची आर्थिक स्थिती जर मजबूत असेल तर सुरक्षेवर त्याचा योग्य परिणाम होतो. याचं एक उदाहरण आपण जर घेतलं तर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत आहे आणि म्हणून त्यांचं जे काही सैन्य दल आहे ते जगात 1 नंबरचं सैन्य दल मानलं जातं. याला कारण काय की पैसा, आर्थिक स्थिती. आपल्या घरातलंही आपण जर उदाहरण घेतलं, आपल्या घराची आर्थिक स्थिती चांगली असेल तर सगळ्या मौज मजेच्या वस्तू किंवा इतर सगळ्या गोष्टी आपल्याला उपभोगता येत असतात. आणि जर आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला पाणी फेरावं लागत असतं. आणि म्हणून देशाच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. देशाची आर्थिक प्रगती चांगली असेल तर देशातला विकासही आपल्याला करता येतो. आणि त्याचबरोबरीने अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जे काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे सैन्य दल. यांच्यावरही आपल्याला एकूण उत्पन्नाच्या निम्मेपेक्षा जास्त पैसा खर्च करावा लागत असतो. जी बलाढ्य राष्ट्र करतात, अमेरिका, रशिया यांच्यासारखी राष्ट्र हा एकूण उत्पन्नाच्या 50% जास्त पैसा संरक्षणावर खर्च करत असतात. परंतु तो आपल्याला किंवा ज्या देशांची आर्थिक स्थिती मजबूत नसेल त्यांना करता येत नाही आणि त्याचं कारण हे एकमेव आहे. आणि म्हणून देशाची आर्थिक परिस्थिती जर मजबूत असेल तर आपल्या त्या देशाकडे कोणताही शत्रू वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, कारण त्या देशाचं सैन्य बलवान असतं, ताकदवर असतं, त्यांची जी काही सुरक्षा असते ती मजबूत असते, आधुनिक प्रकारची शस्त्रास्त्र त्यांच्याकडे असतात. आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की आर्थिक बाजू ही मजबूत असली पाहिजे. त्यानंतर तिसरा आहे सामाजिक राजकीय स्थिती. देशातील सामाजिक आणि राजकीय स्थैर्य आणि त्यांच्या अंतर्गत सुरक्षेवर होणारे परिणाम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये या स्लाइडवर दिसणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या आपण नेहमी अनुभवतो, नेहमी वर्तमानपत्रांमधून वाचतो. कुठेतरी दंगली होतात, कुठे जाळपोळ होतो, कुठे मोर्चा जातो, कोणीतरी दगडफेक करतं. आणि म्हणून याच्याने काय होतं की सामाजिक स्थिती बिघडते आणि म्हणून सगळं लक्ष जे आहे ते तिथं केंद्रित करावं लागतं आणि आपल्याला इतर गोष्टींवरून लक्ष त्याच्याने कमी होत असतं. आणि म्हणून या गोष्टी जर झाल्यात तर संरक्षण धोरणावर त्याचा परिणाम हा निश्चितच होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय स्थैर्य. आपल्याकडे राजकीय स्थैर्य
व्यवस्थित नसतं. बऱ्याच वेळेस आपण पाहतो संसदेमध्ये दोन वेगवेगळ्या त्या ठिकाणी पक्षाचे जे काही खासदार असतील ते एकमेकांवर माईक फेकतात, खुर्च्या फेकतात, कॉलर पकडतात आणि अशा प्रकारचं जर राजकीय स्थैर्य असेल तर देशाचं लक्ष तिकडे असतं आणि म्हणून या ठिकाणी बेधुंद अशा प्रकारचं वातावरण झालेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग होतं काय की जो आपला शत्रू राष्ट्र असतो तो आपल्या देशांतर्गत काहीतरी काळ्या कोरण्याचं काम करत असतो आणि म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपलं संरक्षण दल जे काही असतं ते प्रबळ ठरू शकत नाही किंवा आपल्याला जे काही संरक्षण करायचं आहे त्याच्यामध्ये बाधा येत असते. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सामाजिक आणि राजकीय स्थैर्य जर आपण टिकवून ठेवलं, व्यवस्थित ठेवलं तर निश्चितच पद्धतीने आपल्या संरक्षण धोरणावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि ते संरक्षण धोरणसुद्धा आपलं चांगलं राहत असतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येतील बदल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात भारतामध्ये वाढते आहे. 132 कोटीच्या वर लोकसंख्या गेलेली आहे आणि लवकरच आपण याच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत. तर ही जी वाढती लोकसंख्या आहे याच्याने अनेक समस्या उद्भवतात. एक त्याचा पॉझिटिव्ह विचार केला, वाढती लोकसंख्या ही आपल्या देशासाठी चांगली पण आहे, कारण जेवढं लोकसंख्या जास्त तेवढं त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी उत्पादन क्षमता असेल किंवा मॅनपॉवर ज्याला आपण म्हणतो ती टिकवून ठेवता येते आणि मॅनपॉवर चांगली राहिली तर बरेचसे सकारात्मक बदलसुद्धा घडून येत असतात. पण त्याची एक वेगळी बाजू जर पाहिली तर जास्त लोकसंख्या असेल आणि ज्यांचा देशाला, कुटुंबाला, शहराला काहीही उपयोग नाही अशी जर लोकसंख्या जास्त राहिली तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि त्याच्याने वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. आता जास्त लोकसंख्येमुळे काय होतं की त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये त्यांना उत्पन्नाचं साधन नसतं आणि म्हणून अशी जास्तीची लोकसंख्या ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी उद्योगधंदे जास्त आहेत त्यासारख्या शहरांमध्ये यांचं स्थलांतर होतं आणि अशा पद्धतीने स्थलांतर झालं पुन्हा राहण्याचा प्रश्न येतो. बघा आपण या ठिकाणी पाहू शकतात की त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरची गर्दी, त्याच्यानंतर दुसरीकडे आपण पाहू शकतात ते झोपडपट्टीमध्ये राहणारी ती लोक आणि याच्याने अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवतात आणि म्हणून स्थलांतराची समस्यासुद्धा अत्यंत बिकट भारतामध्ये होते आहे आणि ही समस्या वाढत गेली तर तिकडे आपल्याला संरक्षण धोरणावर याचा वाईट परिणाम हा दिसून येत असतो. भारताच्या संरक्षण धोरणात स्वातंत्र्य, अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक एकात्मता यांना प्राधान्य दिलं जात असतं. स्वातंत्र्य साहजिकच आहे, सुरुवातीला मी सांगितलं की एवढ्या लोकांनी बलिदान दिलं आहे म्हणून त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी, अनेक प्रॉब्लेम दररोज भारतामध्ये क्रिएट होतात आणि म्हणून या अंतर्गत सुरक्षेला सुद्धा प्राधान्य दिलं जावं. प्रादेशिक एकात्मता जी युनिटी आहे ती जर आपण टिकवून ठेवली तर अंतर्गत सुरक्षेचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, परंतु प्रादेशिक एकात्मता टिकवण्यामध्ये आपण तेवढे सक्षम नाहीत आणि म्हणून अंतर्गत सुरक्षा आपल्याला व्यवस्थित ही करता येत नाही. स्वातंत्र्यापासून भारताचा शांतताविषयक दृष्टिकोन राहिलेला आहे. भारत कधीही आक्रमक झालेला नाही किंवा भारताने स्वतःहून कधीही कोणत्या राष्ट्रावर युद्ध छेडलेलं नाही, लादलेलं नाही. भारत नेहमी एक पीसफुल कंट्री म्हणून पुढे आहे आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाहण्याच्या भारताच्या दृष्टिकोनात दोन बाबी आहेत. कोणत्याही संघर्षाकडे पाहताना त्याच्या मूळ कारणांवर उपाय शोधला पाहिजे याच्यावर भारताचा विश्वास आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की झाडाच्या फांद्या तोडत बसण्यापेक्षा झाडाच्या मुळावरच घाव घाला म्हणजे संपूर्ण झाड नष्ट होईल. तसंच या इतर गोष्टी शोधण्यापेक्षा जे संघर्ष झाला आहे तो कशामुळे उद्भवला त्याचं मूळ कारण जर शोधलं तर सगळा जो संघर्ष तो नष्ट होऊ शकतो, तो थांबू शकतो आणि म्हणून भारताचा याच्यावर खूप विश्वास आहे. कोणताही संघर्ष जर शांततामय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. सामान्यपणे संघर्ष कशापासून निर्माण होतात? सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातले जे काही ताणतणाव आहेत याच्यामधूनच हे उत्पन्न होतात आणि हे सोडवण्यासाठी भारत नेहमी शांततामय मार्गाने पुढे जातो आणि तो सोडवण्याचा प्रयत्न भारताचा असतो. आणि असे संघर्ष जर समजा दोन देशांदरम्यानचे संघर्ष असतील ते जर समजा त्या दोन देशांमध्ये सुटले नाहीत तर आपल्याला पुढचा पर्याय आहे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघ
इथं राजनैतिक मार्गांनी हे सोडवणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या पद्धतींना वाद सोडवण्याचे प्रशांत वाटाघाटीचे मार्ग असे म्हटलं जातात आणि यालाच इंग्रजीमध्ये पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स असं म्हटलं जातं. आता पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स नेमकं काय आहे ते आपण बघूया. संयुक्त राष्ट्र युनो यांच्या सनदेतील 33व्या कलमामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या वापरून आपण हे जे काही संघर्ष आहेत दोन देशांदरम्यानचे ते सोडवू शकतो. जसं वाटाघाटी असतील, चौकशी असेल, मध्यस्थी असेल, तडजोड असेल, लवाद, न्यायालयीन निर्णय, प्रादेशिक संस्था, संघटनांमार्फत मध्यस्थी आणि संबंधित देशांनी स्वीकारलेले इतर शांततामय मार्ग यांच्यापैकी कोणत्याही 1-2 मार्गाने या कलमामध्ये जे काही दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही 1-2 मार्गांनी दोन देशांमधले जे काही संघर्ष आहे ते संपुष्टात आणता येऊ शकतात आणि म्हणून त्यासाठी युनो किंवा संयुक्त राष्ट्र जे काही आहे ते पुढाकार घेत असतं आणि दोन देशांदरम्यानचा संघर्ष हा मिटवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत असतो. यालाच पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स असं म्हटलेलं आहे. या जे काही कलमांमधल्या बाबी आहेत त्याच बाजूला आपल्याला त्या इंग्रजीमध्ये सांगितल्या आहेत, जसं निगोशिएशन, इन्क्वायरी, मेडिएशन, कॉन्सिलिएशन, आर्बिट्रेशन, ज्युडिशियल सेटलमेंट आणि अजून इतर. याचा जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर द पीसफुल सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट या पुस्तकामध्ये या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्याचे कलम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते दिलेलं आहे आणि म्हणून असे संघर्ष आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोडवता येत असतात. यालाच प्रशांत वाटाघाटीचे मार्ग किंवा पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट असं म्हटलं जातं. आज आपण या ठिकाणी थांबूया कारण व्हिडिओ बराच मोठा होईल आणि मला आशा वाटते की इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. समजला नसेल तर तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅटिंगमध्ये तुम्हाला जे काही अडचणी आहेत त्या सांगा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि या पुढील व्हिडिओ तुम्हाला पुन्हा लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.